नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी आणि काय टारटी यांची आता जे शिष्यवृत्ती काय पुरामुळे ज्या मुलांना पेपर देता आलेला नाही, त्यांना आता पेपर देण्याची संधी मिळत आहे. तर दिनांक किती 17 ऑक्टोबर, किती 17 ऑक्टोबरला ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही ते पेपर आता देऊ शकतील. ओके. तर त्यासंबंधित जे नोटिफिकेशन आहे आज किंवा काय आज किंवा उद्या वेबसाईटवर येऊन जाईल. ठीक आहे. बार्टी.in या वेबसाईटवरती तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आजच मी बार्टीमध्ये कॉल केला होता, तर त्यांनी मला प्रत्युत्तर म्हणून काय हे सांगितलं की आज किंवा उद्या आम्ही नोटिफिकेशन टाकू. ठीक आहे. आणि 17 ऑक्टोबर ही तारीख सुद्धा मला सूत्राकडून मिळालेली आहे. ओके. सो काय बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी आणि टारटी ज्या विद्यार्थ्यांनी पुरामुळे पेपर दिलेला नाही त्यांचा पेपर किती तारखेला होणार आहे, तर 17 ऑक्टोबरला होणार आहे. किती 17 ऑक्टोबर ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा. तर त्या अनुषंगाने आता काय तर मी भरपूर सारे व्हिडिओ घेतले आहेत. ओके. तर काय UPSC CET 2025 जी आपली काय 30 तारखेची शिफ्ट होती, पहिली शिफ्ट त्याचं पेपर अनालिसिस आहे. त्यानंतर मग 30 तारखेचे जेवढे काय शिफ्ट झाले त्या सर्व शिफ्टचं काय मी अनालिसिस केलेलं आहे. तर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब प्लेलिस्ट आहे तिथं बार्टी टार्टी सारथीची. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वच व्हिडिओ मिळून जातील. UPSCचे आतापर्यंत जे पेपर झाले आणि जे काही PYQ पेपर होते त्याचं डीप अनालिसिस, प्रश्न कशा प्रकारे येत आहेत, करंट कुठून तर कुठून वाचायचं, नेमका सिलेबस काय, या सगळ्या गोष्टीची मी काय सखोल चर्चा केलेली आहे. ओके. त्यानंतर मग काय 29 तारखेचं सुद्धा काय अनालिसिस मी टाकलाय. ठीक आहे. हाच थंबनेल आहे, तिथं तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर मग याची जेवढे काही प्रश्न आहेत त्याची PDF सुद्धा काय मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती प्रत्येक व्हिडिओच्या काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही काय ते पाहू शकता. तर प्रशिक मॅथ अकॅडमी काय प्रशिक मॅथ अकॅडमी हे माझे काय टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. इथून तुम्हाला काय याच्या सर्व PDFs मिळतील. ओके. सर्व PDFs काय मिळतील आणि त्याचं डीप अनालिसिस सुद्धा तिथं अवेलेबल आहे. तर तुम्हाला सर्व प्रकारचे नोटिफिकेशन वगैरे सर्व मी ते आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. तिथून तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता. ओके. आतापर्यंत जे काही एक्झाम झाल्या बार्टीच्या काय बार्टी टार्टी सारथी महाज्योतीच्या पोलीस भरती, मग त्यानंतर बँकिंग, ग्रुप बी, ग्रुप सी, UPSC, राज्यसेवा, MES, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी. तर सर्व जे पेपरचा कटअपचं काय पोल घेतला होता त्याच्यामध्ये जवळपास 1000 ते 1500 मुलांनी सहभाग घेतला. तर त्याचा लवकरच मी एक कटअप व्हिडिओ घेऊन येईन, म्हणजे जेणेकरून मुलांचा जो रेंज आहे, ठीक आहे, प्रत्येक एक्झाममध्ये मुलांनी किती किती प्रमाणात मार्क, जास्त प्रमाणात मुलांनी कुठं किती म्हणजे 60 ते 65 किंवा मग 70 ते 75 या दरम्यान जास्त मार्क घेतलेले मुलं आहेत. तर त्या अनुषंगाने मग मी कटअपचा लवकरच व्हिडिओ घेऊन येईन. ठीक आहे. तर जे तुम्ही नवीन विद्यार्थी असाल त्यांनी त्या पोलमध्ये सहभाग व्हा, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की मुलांचा नेमका एव्हरेज स्कोर किती आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने मग आपल्याला काय एक कटअप व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवता येईल. ओके. आता काय तर UPSC जर सोडलं तर मग काय बाकी सगळेच रिझल्ट आता लागू शकतील दिवाळीच्या आधी किंवा मग दिवाळीच्या नंतर. आता दिवाळी जवळपास 18 तारखेपासून सुरू होऊन 25 तारखेपर्यंत दिवाळी आहे. तर 26-27 ला रिझल्ट येऊन जाईल किंवा मग त्याच्या आधी आला तर खूपच बरं होईल 15 तारखेपर्यंत. तर मला वाटते की बाकी जे आहेत जसं आपला कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, त्यानंतर राज्यसेवा, बँकिंग, पोलीस या जे आहेत तर यांचा रिझल्ट मे बी किती 15 ते 16 ऑक्टोबर काय 15 ते 16 ऑक्टोबर दरम्यान लागायला पाहिजे. कारण की फक्त UPSCची एक्झाम आहे जे पुरामुळे मुलांना देता आली नाही, बाकी सगळे एक्झाम झालेले आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर काय याच्यामध्ये रिझल्ट लागू शकतो. ओके. UPSCचा रिझल्ट हा दिवाळी नंतरच लागेल कारण की त्यांची एक्झाम झालेली नाही. आज जी लास्ट डेट आहे कशाची तर ऑब्जेक्शन घेण्याची, आज काय तर ऑब्जेक्शन जे घेण्याचं आहे, ठीक आहे, ते आज लास्ट डेट आहे. ठीक आहे. तर मागच्या वर्षी सुद्धा काय ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जवळपास 1 वीक ते 2 वीकच्या अंदर काय आला होता रिझल्ट आलेला होता. आय थिंक 1 वीकच्याच अंडर रिझल्ट आलेला होता. तर यावर्षी सुद्धा काय तर आपल्या 1 वीकच्या अंडर रिझल्ट येऊ शकतो. ठीक आहे. तर आजची लास्ट डेट आहे 9 तारीख, आज ऑब्जेक्शनची काय लास्ट डेट आहे. सो आजची डेट झाल्यानंतर काय इथून 1 हप्त्याच्या नंतर म्हणजे 9 आणि 7 म्हणजे 15 ते 16 तारखेच्या दरम्यान रिझल्ट हा लागू शकतो. ओके. तर हा रिझल्ट लागू शकतो आणि UPSC वाल्यांचा रिझल्ट जो आहे तो दिवाळी नंतरच लागेल, जवळपास 25-26च्या दरम्यान लागू शकतो. ठीक आहे. तर तुम्ही अपडेट राहा बार्टी.in या वेबसाईटला नेहमी व्हिजिट करत राहा. तर लवकरच पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी होतील. ओके. सो तुमचे जर स्कोर चांगले असतील 50+, 60+, तर त्या विद्यार्थ्यांनी बिंदास राहा, तुमचा रिझल्टमध्ये नाव येऊन जाईल. काय रिझल्टमध्ये नाव येऊन जाईल. ठीक आहे. ओके. सो पुन्हा मोर अपडेटसाठी काय तर माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी देतच आहे, तर तिला तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनलला आणि नवीन नवीन अपडेटसाठी माझ्या काय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.